बाबा नमस्कार. राम राम. काय नाव आपलं? दशरथ माधवान केले बाण केले बाण केले पुढे राहायला मुळेवाडी रोड 15 नंबर वार्ड 15 नंबर प्रभाग. आता तुमचा अनुभव खूप असणार आता या हो. राजकारणाचा आहे. पंचायतचा. हो आता ग्रामपंचायत मनसेची आगी होती, आता 4 वर्ष झाली नगरपंचायत झाली. बरोबर ना. तुम्ही कसं बघता, ग्रामपंचायत चांगली होती का नगरपंचायत चांगली? आता सध्या नगरपंचायत चांगली आहे, परंतु घरपट्ट्या भरपूर वाढवल्या त्याने, नाही ते कारभार चांगला आहे व्यवस्थित. घरपट्टी वाढवल्या डबल झाली. तोटा झाला. हा तोटा झाला ना. नाही 200, 400, 500 रुपये एखाद्या याला वाढवला असेल ठीक आहे, डबल गेल्यात, डबल घरपट्ट्या गेल्यात. बघा तोटा जसं झालाय तसा काही लोक म्हणतात की सुधारणा झाल्यात ना, पण थोडेसे म्हणजे कसे त्या काय म्हणतात त्याला ते थोडेसे असे याच्यातच आहे, त्या भ्रष्टाचारयुक्तच म्हणतात, असे चर्चा आहे सगळीकडे. चर्चा आहे म्हणजे भ्रष्टाचार जे दत्ता गांगळे जे आरोप करतात, 3 डोम कावडे बरोबर आणि भ्रष्टाचार झाला ते तुम्हाला ते वाटतं का या गोष्टीमध्ये? काही प्रमाणात वाटतंय. कशा प्रकारे झाला असं वाटतं तुम्हाला एक नागरिक म्हणून? कशा प्रकारे म्हणजे आता काय झालं माहिती का, नगरपंचायतमध्ये आहे ना आता पुढारी लोक जास्त हे झालेत आणि कर्मचारी बरोबर असतो, पण पुढारी लोक त्यांना मार्गदर्शन करतात, इथे काम करा तिथे काम करा, त्यांची टक्केवारी मागतात, येते असं चाललेलं आहे सध्या वातावरण. प्रभागामधून कोण उभं आहे? आमच्या प्रभागामधून उभं नाही अजून कोणी, पण अपेक्षित असे आहेत माणिक गावडे एक, आणि अरुण नानाजी एक सून एक आहे, आणि एक दैने एक आहे, एक दैने म्हणून आहे. प्रभागातले नगरसेवक. हो. नगराध्यक्षपदाचे नाव तुम्हाला माहिती का? तुमच्यापर्यंत कोण आलं होतं का? नाही अजून नाही, कोणीच नाही आलं. तुमच्यापर्यंत आणून पोहोचले नाही? नगर निवडणूक लागून फॉर्म भरण्याची तारीखही येऊन गेली. हा येऊन गेली, आता 2 दिवस राहिलेत, अजून कोणी आलंच नाही. अजून प्रचाराला नगराध्यक्ष आले नाही तुमच्या? फिरलेच नाही आमच्याकडे. नगरपंचायतची नवीन बॉडी असेल, ही नवीन बॉडी काम कसं करेल आणि ज्या तुम्ही आता समस्या मांडल्या आहे समस्या सोडवतील का? सोडवायला पाहिजेत त्या समस्या, आणि भ्रष्टाचार मुक्तच नगरपंचायत करायला पाहिजे, आणि डिजिटलचे व्यवहार पाहिजे सगळे व्यवस्थित. आता तुम्ही किसनराव पानखिलेंपासून मंचर शहरात राजकारण पाहिलं असेल, त्याच्यानंतर आता दिलीप वळसे पाटील आणि आढराव पाटील या दोघांमध्ये मंचरबद्दल चुरस असायची की हे दोघं एकत्र आहेत एकाच पक्षामध्ये. काय वाटतं, हे दोघांमध्ये चुरस मिटलेली असेल का अंतर्गत खिलाडी अशी चालू राहील मंचर शहरासाठी? एक मिनिट सांगतो, आता पूर्वीपर्यंत दिलीप पाटलाला आज मंचरमधून कधी लीड भेटलेला आहे, आणि ह्या वेळेला 2 ते 2.5 हजारचं लीड भेटलेलं आहे, त्याच्या जीवावरती ते निवडून आलेले आहेत. नाहीतर हा मंचर भाग हा कायम विरोधी पक्षाचा आहे, पण ह्याच वेळेला लोकांनी त्यांना तारलं, दिलीप पाटलाला मंचरवाल्यांनी. मग जे तारले लोकांनी जे काय 2-2.5 हजाराचं मतदान मंचर शहरातून वाढून दिले, ते नगरपंचायतला दिसेल का त्याच्या विरोधात काय दिसेल? दिसेल ना, नगरपंचायतला दिसेल. भ्रष्टाचाराबद्दल हा तो कमी झाला पाहिजे ना, भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे ना. तर या भ्रष्टाचाराबाबतीत नगरपंचायतला साधारणतः 125 कोटीचा निधी आला होता राज्य सरकारकडून. हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या विषयाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे होतं का? दोघं बघतील आहे, दादानी बघायला पाहिजे ना, यांनी बघायला पाहिजे ना, हे कोणी बघतच नाही त्यांच्याकडे. हे बघितलं पाहिजे, जर नाही पाहिजे तर लोकांमध्ये लक्ष घालायला पाहिजे त्यांनी. लक्ष घालायला पाहिजे. हो, असं नको व्हायला ना. बरं हा जनतेचाच पैसा आहे सगळा ना. चालेल.